नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. अर्जुन ऑफिससाठी चाललेला असतो तर अर्जुन कल्पनाचा निरोप घेतो तर कल्पना अर्जुनला थांबवत म्हणते, थांब जरा, नाश्ता करून जा. पण अर्जुन मात्र म्हणतो, मला काहीच नकोय, उशीर होतोय. अर्जुन कल्पनाचं काही बोलणंच ऐकून घेत नाही आणि नाश्ता न करताच ऑफिससाठी निघून जातो. तेवढ्यात तिथे सायली येते आणि ती कल्पनाला म्हणते की पूर्णाजीने कॉफी देखील घेतली आणि मी त्यांना गोळ्या देखील देऊन आले. तर कल्पना लगेच म्हणते, आणि तुमची आव बघा, नाश्ता न करताच निघून गेले. तर विमल लगेच म्हणते, अहो सायली ताई, त्यांच्या 5-6 दिवस सुट्ट्या झाल्यात ना, म्हणून त्यांना कामाशिवाय चैन नसणार पडत. तर विमल आणि कल्पना दोघीही किचन मध्ये निघून जातात. तर सायली लगेच स्वतःशीच म्हणते, अर्जुन सरांची मनस्थिती जरा ठीक नाही वाटत आहे. त्यांनाही असं एकटं सोडून नाही चालणार. मी स्वयंपाक करते आणि सरांसाठी लगेच ऑफिसमध्ये डबा घेऊन जाते. म्हणजे त्यांना उदास जरी वाटत असेल तरी निदान सोबत तरी करता येईल. त्यानंतर इकडे दुसरीकडे चैतन्य ऑफिससाठी रेडी होत असतो. तेवढ्यात त्याच्याकडे साक्षी येते आणि साक्षी म्हणते, हे काय, ऑफिसला चाललास का तू? तर चैतन्य म्हणतो, हो. तर साक्षी बोलते, काल इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा आज तुला ऑफिसला जायचंय. तर चैतन्य साक्षीला म्हणतो, तुझ्यासाठी मी ब्रेकफास्ट बनवून ठेवलाय, जेवण बाहेरनं ऑर्डर कर. साक्षी मात्र नाटकं करत चैतन्याला म्हणते, तू माझी काळजी नको करू, मला यामध्ये सगळ्यात जास्त तुझी काळजी वाटतीये. काल बघितलंस ना तू किती काय काय झालंय आणि आज तुला तरीही ऑफिसमध्ये जायचंय. अरे मला सांग, जर अर्जुनचा राग शांत झालेला नसेल तर तू काय करणार आहेस? काल बघितलंस ना काय झालं. मला सांग, जर अर्जुनचा राग शांत नसेल झाला तर तू काय करणार आहे? उगाच शब्दाने शब्द वाढत गेला तर नको त्या गोष्टी घडून बसतील. तर चैतन्य लगेच साक्षीवरतीच ओढत म्हणतो, सांग मग काय करू मी? इथे घरीच बसून राहू का? जाऊन बोलतो त्याच्याशी, निदान त्याला आता तरी त्याची चूक कळली असेल. साक्षी लगेच म्हणते, आणि नसेल कळली तर? त्याने जर माझ्यावरती परत तसेच आरोप केले तर काय करणार आहेस तू? चैतन्य मात्र साक्षीला सांगून टाकतो, मग बघूयात आपण पुढचं काय होतंय ते. पण एकदा बोलून सॉर्ट आउट तर करायलाच पाहिजे. आणि चैतन्य ऑफिसमध्ये निघून जातो. चैतन्य ऑफिसमध्ये गेल्यानंतर साक्षी स्वतःशीच म्हणते, कसला मंद माणूस आहे हा. काल इतकं सगळं होऊन सुद्धा याला ऑफिसला जायचंय. कदाचित जर ऑफिसमध्ये दोघं शांत डोक्याने जर बोलले तर पॅचअपही होऊ शकतं. हे असं होऊन चालणार नाही, नाहीतर माझ्या सगळ्या मेहनतीवरती पाणी फिरेल. नाहीतर या दोघांचाही बॉन्ड जर चांगला ठरला तर. त्यानंतर इकडे अर्जुन ऑफिसमध्ये चैतन्याची वाट पाहत असतो. तर अर्जुन स्वतःशीच विचार करतो, हा अजून का नाही आला? म्हणजे हा ऑफिसला येणार आहे की नाही येणार? इकडे सायली किचन मध्ये स्वयंपाक करत असते. तर विमल सायलीकडे येत म्हणते, सायली ताई, मी वरच्या खोल्या साफ करेपर्यंत तुम्ही स्वयंपाक देखील केलात. कल्पना सायलीला विचारते, अगं सायली, तू आज इतक्या लवकर आवरून ठेवलंस, तुला कुठे जायचंय का? तर सायली म्हणते, हो आई, मी डबा घेऊन यांच्या ऑफिसला जातीये. आज जर डबा घेऊन नाही गेले ना आणि कोणाचे जर हातून पाठवला तर हे वेळेवरती जेवणार नाही. तर सायली लगेच अर्जुनसाठी डब्बा घेऊन तिकडनं निघून जाते. इकडे ऑफिसमध्ये अर्जुन पाहतो की चैतन्य आलाय. तर अर्जुन लगेच त्याच्या चेअरवरती जाऊन बसतो. चैतन्य आतमध्ये येतो. तर अर्जुन चैतन्याला म्हणतो, काल जे काही झालं त्याचा खूप विचार केला असशील तू रात्री, आणि तुला कळलं असेल की एक्झॅक्टली काय चुकलं होतं तुझं. एनिवेज, काल जे काही झालं असेल त्याच्यावरती आपण डिटेल डिस्कशन करूयात, पण आत्ता नको. लंचमध्ये बोलूयात आपण, कारण त्या साक्षी शिकरेने तुझा ब्रेन वॉश केलाय हे माहिती आहे मला. ते मला क्लीन करावं लागेल आणि मी करेल. आता ऑफिस टाईम, आपण कामाबद्दल बोलूयात. चैतन्य मात्र अर्जुनचं बोलणं शांतपणे ऐकून घेत असतो. तो काहीच बोलत नसतो. अर्जुन त्याचं कामाचं बोलू लागतो तर चैतन्य अर्जुन समोर कसलं तरी लेटर ठेवतो. अर्जुन ते लेटर पाहतो तर त्याला खूप मोठा धक्का बसतो. लेटर पाहतात अर्जुन चैतन्यकडे खूप आश्चर्याने पाहत असतो. इकडे सायली ऑफिस पर्यंत पोहोचते. तर ती रिक्षातून उतरते आणि स्वतःशीच म्हणते, डब्याचं तर खरं फक्त निमित्तच आहे. अर्जुन सर आणि चैतन्य सरांमध्ये काही समेंट घडलाय की नाही हे मला नीट बघावं लागेल. मला ते नेहमी सारखे हसताना आणि बोलताना दिसायला हवे. अर्जुन चैतन्यला विचारतो की हे काय आहे. तर चैतन्य म्हणतो, वाचलंय ना तू, हे माझं रेजिग्नेशन लेटर. इथून पुढे मला तुझ्याबरोबर काम करण्याची अजिबात इच्छा नाहीये. चैतन्याचे हे बोलणे ऐकल्यानंतर अर्जुन लगेच त्याच्यावरती ओढत म्हणतो, तुला कळतंय का चैतन्य, तू काय बोलतोयस? काल आपल्यामध्ये जे काही घडलं होतं ते पर्सनल होतं. ते आपण नंतर सॉर्ट आउट करूयात, पण त्याचा आणि आपल्या कामाचा संबंध काय? तर चैतन्य म्हणतो, संबंध आहे अर्जुन. काल तू मला जे काही बोललायस, साक्षीवरती जे काही आरोप केलेस, आमच्या प्रेमावरती शंका घेतलीये, त्याच्यानंतर तुला असं वाटतं का की सगळं बॅक टू नॉर्मल होईल म्हणून? याच्यानंतर तुला असं वाटतं की मी तुझ्याबरोबर इथे येऊन काम करू शकेल? ज्या माणसाला माझ्या प्रेमाची किंमत नाही तो माणूस माझा बॉस असू शकत नाही, आणि मित्र तर नाहीच नाही. लगेच अर्जुन म्हणतो, म्हणजे मी तुझा मित्र नाहीये? आजपर्यंत लहानातल्या लहान गोष्टी मी तुझ्याबरोबर शेअर करत आलोय चैतन्य, आणि आज तू मला असं बाजूला करतोयस. चैतन्य मात्र अर्जुनला म्हणतो, काल तू साक्षीला जे काही बोललायस ना त्याच्यामुळे तूच आपली मैत्री संपवलीयस. हे रेजिग्नेशन फक्त मी कागदावरती लिहिलंय.
मनातलं नातं तर तूच आधी तोडलंस. अर्जुन चैतन्यला म्हणतो, मी काहीच केलेलं नाहीये आणि तेवढ्यात दरवाजापाशी सायली येते. तर चैतन्य अर्जुनवरती ओढत म्हणतो, नाही म्हणजे यातलं तू काहीच नाही केलं का? काल तू काय काय बोललास हे एकदा आठवून बघ. मी माझ्या आयुष्यात काय करावं, कोणाला भेटावं, कोणाशी बोलावं, कोणावरती प्रेम करावं हे ठरवणारा तू कोण आहेस अर्जुन? पण कार तरीही ऑर्डर सोडल्यास. काल तू दाखवून दिलास की आपल्यातलं नातं हे मैत्रीचं नाहीये, ते मालक आणि नोकराचं आहे. चैतन्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर अर्जुन देखील खूप अपसेट झालेला असतो आणि सायलीला देखील मोठा धक्काच बसलेला असतो. त्यानंतर इकडे दुसरीकडे रविराजने प्रिया आणि विपुलचा साखरपुडा करण्याचा निर्णय घेतलेला असतो. त्यात नागराज रविराजला समजावत म्हणत असतो, फुलं, डेकोरेशन, खरेदी हे एका दिवसात शक्यच नाहीये. तर सुमन मात्र म्हणते, अहो खाण्यापिण्याचं तुम्ही टेन्शन नका घेऊ, ती मी बघते आणि माझ्या ओळखीची एक पार्लरवाली आहे, ती येऊन तन्वीला रेडी करेल. तर रविराज मात्र म्हणतो, काही काळजी करण्याची गरज नाहीये, आपला कार्यक्रम घरातल्या घरातच आहे ना आणि ते अंगठ्या, कपडे वगैरे सगळं सॉर्टेड आहे ना. तर सुमन लगेच म्हणते, हो भाऊजी कधीच झालंय आणि अंगठ्या तर किती दिवसापासून बघून ठेवल्या आहेत. एंगेजमेंट म्हटल्यानंतर प्रियाला तर खूप टेन्शन आलेलं असतं. तर प्रिया रविराजला म्हणते, बाबा आपल्याला आणखी थोडा वेळ मिळाला असता तर बरं झालं असतं ना. तर रविराज म्हणतो, अगं तन्वी तुझ्या सासू सासऱ्यांना कार्यक्रम अगदी साधा हवाय, मग मला तूच सांग त्याला कसली जास्त तयारी लागणार आहे. तू कसलंच टेन्शन नको घेऊ, तू फक्त उद्याचा दिवस मनापासून एन्जॉय कर. रविराजने मात्र प्रियाचा उद्या साखरपुडा करायचा हे ठरवूनच टाकलेलं असतं. नागराज आणि प्रिया या दोघांना देखील खूप टेन्शन आलेलं असतं. इकडे दुसरीकडे सायली चैतन्याला समजावण्यासाठी चैतन्याकडे येते आणि चैतन्याला म्हणू लागते, चैतन्य सर अहो तुम्ही खूप मोठा गैरसमज करून घेतलाय. काल तुम्हाला हे जे काही बोलले ते तुमच्या फक्त काळजीपोटी. चैतन्य म्हणतो, तू सायली यात पडू नकोस, तुला फक्त अर्जुनने सांगितलेली बाजू माहिती असणार, सत्य काय हे तुला माहीतच नाहीये. सायली चैतन्याला म्हणते, मला फक्त इतकंच माहिती आहे की तुमच्या दोघांची मैत्री अगदी दृष्ट लागण्यासारखी आहे, पण खरंच आता त्याला कुणाची तरी दृष्ट लागताना दिसतीये. तर अर्जुन लगेच म्हणतो, चैतन्य तुला कळत नाहीये का, आपल्या मैत्रीला साक्षी शिकरेची नजर लागलीये. तर चैतन्य लगेच म्हणतो, हेच परत परत तू तेच करतोय, तू साक्षीचा परत परत अपमान करतोयस. तू जिला बोलतोयस ना तीच साक्षी तू दुखावला जाऊ नये म्हणून किती धडपडत असते माहिती का तुला. तिच्यासारख्या स्वच्छ आणि निर्मळ मनाच्या मुलीला क्रिमिनल म्हणणाऱ्या माणसाला माझ्या मनात जागा नाही. सायली म्हणते, चैतन्य सर तुम्ही खूप चुकीच्या माणसाची बाजू घेताय. तुम्ही जर सारासार विचार केला तर तुम्हाला कळेल की काय चूक आहे आणि काय बरोबर आहे. चैतन्य मात्र म्हणतो, तुझे किंवा अर्जुनचे सल्ले नको आहेत मला. मी तुमच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ नाही करत आहे ना, मग माझ्या निर्णयावरती बोलण्याचा तुम्हाला हक्क कोणी दिला. सायली म्हणते, अहो मुळात पण यांना तुमची ढवळाढवळ वाटलीच नाहीये कधी, उलट हे तुमच्या सल्ल्याशिवाय कधी पुढे जात नाही. अर्जुन म्हणतो, हो का, तू खरंच माझ्या सल्ल्याशिवाय पुढे जात नाही. मग कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करताना माझ्या सल्ल्याचं काय झालं, माझा सल्ला ऐकलास का तेव्हा तू. मी जेव्हा घसा फाडून ओरडत होतो की अर्जुन हे करू नका हे चुकीचं आहे, तेव्हा ऐकलं का माझं. मग तेव्हा मी तुमच्या आयुष्यात एंटरफेअर केलं नाही ना, मग आता तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये एंटरफेअर करायचं नाही. सायली चैतन्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते की चैतन्य सर माझं ऐका, तुम्ही रागाच्या भरात काय बोलताय हे तुमचं तुम्हालाच भान नाहीये. तुम्ही तासभर जरा शांतपणे विचार करा, मग तुम्हाला कळेल. चैतन्य मात्र म्हणतो, तासभर काय, इथे मी 1 मिनिटभर सुद्धा थांबणार नाहीये. चैतन्य अर्जुनला डायरेक्ट सांगून टाकतो, हे माझे रिझर्वेशन लेटर. अर्जुन सुभेदार, आजपासनं तुझा आणि माझा संबंध संपला. चैतन्याचे हे बोलणं ऐकल्यानंतर सायली व अर्जुन यांच्या दोघांच्या पायाखालची तर जमीनच सरकलेली असते. चैतन्य त्याची बॅग घेतो आणि तिथनं बाहेर जायला लागतो. तर सायली चैतन्याला थांबवत म्हणते, नाही चैतन्य सर तुम्ही असं नाही करू शकत, तुम्ही डोक्यात असा राग नका घालवून घेऊ, तुमची एवढ्या वर्षाची मैत्री अशी तोडू नका. अर्जुन मात्र शांतपणे सायलीला म्हणतो, जाऊ द्या त्याला मिसेस सायली, तो सध्या खूप चुकीच्या लोकांच्या एंड्रेस खाली आहे. तो स्वतःच्या मनातलं काहीच नाही बोलत आहे आता, तो एका चुकीच्या आणि डेंजरस मुलीच्या डोक्याने विचार करतोय. फाईट आहे तो साक्षीचा, पण त्याला नाचवणाऱ्या दोऱ्याने दिसत आहे. ज्या दिवशी तुझे डोळे उघडतील ना तेव्हा तुला खरा खेळ कळेल चैतन्य. चैतन्य अर्जुनला म्हणतो, डोळे तर माझे आत्ता उघडलेत आणि तेही साक्षीमुळे. तुझं म्हणणं बरोबरच आहे अर्जुन, मी पपेटच होतो पण तिचा नाही तुझा, त्यामुळे आत्ताही तू मला तुझ्या मनाप्रमाणे वागवतोयस, त्यामुळे मी या दोऱ्याच कापून टाकतोय, तेही कायमच्या. चैतन्य अर्जुनला म्हणतो, गुड बाय ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, आणि तावाने रागातच चैतन्य तिकडनं निघून जातो. चैतन्याचे बोलणं ऐकल्यानंतर अर्जुन खूप इमोशनल झालेला असतो. सायली अर्जुनला म्हणते, हे सगळं घडायला नको होतं सर, तुम्ही त्रास नका करून घेऊ आणि अजूनही वेळ गेलेली नाहीये, आपण एकदा जाऊन चैतन्य सरांशी बोलूयात का. अर्जुन म्हणतो, मी बोललो होतो त्याच्याशी मिसेस सायली, पण जोपर्यंत तो साक्षीच्या अंडर खाली आहे तोपर्यंत त्याला सांगून काहीच अर्थ नाहीये. त्यानंतर चैतन्याच्या बोलण्याने अर्जुन खूपच डिस्टर्ब झालेला असतो.
सायली अर्जुनला जेवण्यासाठी आग्रह करत असते. सायली म्हणत असते, "अर्जुन सर प्लीज थोडंसं खाऊन घ्या. तुमच्या तब्येतीवर याने परिणाम होईल आणि तुमच्या तब्येतीवर परिणाम होईल असं प्लीज काही करू नका." आणि आत्ता परिस्थिती जरी विचित्र असली तरी शेवटी सगळं चांगलं होणार आहे. अर्जुनला तेव्हा सगळं चैतन्याचंच बोलणं आठवत असतं आणि यामुळे तो खूप अपसेट असतो. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, सायली अर्जुनचा मूड ठीक करण्यासाठी म्हणते, "मी तुमची मदतनीस बनू शकते का सर?" तर अर्जुन म्हणतो, "माझी सगळी कामं तुम्हीच करतात, याने त्रास होईल तुम्हाला." तर सायली म्हणते, "नाही हो, मी आजही घरातली कामे सगळी पूर्ण करून आली आहे." पण मात्र इकडे अस्मिताने काहीतरी गडबड केलेली असते. तिने घरामध्ये सगळा पसाराच करून ठेवलेला असतो. इकडे अर्जुन सायलीला तिची असिस्टंट म्हणून अपॉइंट करतो. पण मात्र इकडे पूर्णाजीने वेगळाच निर्णय घेतलेला असतो. सायली माझ्या हुकमाशिवाय घराबाहेर एक पाऊल सुद्धा टाकणार नाही. मालिकेतील असेच ट्विस्ट अँड टर्न पाहण्यासाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.